नमस्कार, जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या आहोत माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे या ठिकाणी, ज्या ठिकाणी गोल रिंगण होतं आणि या ठिकाणी आपण बघतोय पालखी सोहळ्यामध्ये हे सामील असलेले भाविक आणि पालखीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि ज्या ठिकाणी रिंगण सोहळा होतो त्या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बघतोय पाठीमागच्या साईडला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय किती मोठ्या प्रमाणात ही गर्दी आहे. आम्ही सध्या ब्रिज वरती आहोत आणि खाली आपण पाहत आहात आणि थोड्याच वेळात या ठिकाणी रिंगण सोहळा पण सुरू होणार आहे. त्या रिंगण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आपण जनतेचा आसूड या चॅनलला आपल्या पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव उदय घोगरे. मी गेल्या 4 वर्षापासून पायी वारी करतोय. दिंडी क्रमांक 4 मध्ये चालतोय. माझं वय 22 आहे आता. आम्ही टोटल 13 दिवस झाले आलोय. आमचा प्रवास 13 दिवसाचा आहे. 13 दिवस पायी प्रवास करतोय, सासवड पासून पंढरपूर पर्यंत. धन्यवाद. भव्य असं हे मैदान आणि या मैदानावरती रिंगण सोहळा या ठिकाणी होतो. माळशिरस तालुक्यातील पहिलंच हे ठिकाण ज्या ठिकाणी रिंगण सोहळा होतो. आपण पाहताय ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होत आहे. प्रशासन सगळ्या गोष्टींची नियोजनबद्ध आपण पाहत आहोत. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन होत आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ग्रामपंचायत पुरंदावडे आणि सदाशिवनगरच्या लगत असलेलं हे मैदान वर्षानुवर्षांची ही परंपरा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचा सोहळा आपण पाहतोय.
पालखीचं आगमन या ठिकाणी होत आहे. ठिकाणी संपन्न होईल. प्रशासनाच्या वतीनं अतिशय चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला दिसतो आपल्याला. माऊली माऊलीच्या घोषात संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेव पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि याच ठिकाणी गोल रिंगण सोहळा संपन्न होतो. बसले आहे गोड. सुटलं बघ घोडा. लवकर घोडे घेतला पुढे. आपण पाहत आहात पुरंदावडे येथील हा रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा माळशिरस तालुक्यातील हा पहिला रिंगण सोहळा आणि आपण बघत आहात खूप मोठ्या प्रमाणात वारकरी भक्तिभावामध्ये दंग या ठिकाणी आपण पाहत आहोत. अतिशय शिस्तीमध्ये आपल्या आपल्या दिंडीमध्ये हे वारकरी हा नयनरम्य सोहळा माळशिरस तालुक्यातील पालखीचा रिंगण सोहळा आपण आताच पाहिलात. लाखोंच्या संख्येनं उपस्थित हा जनसागर वारकरी संप्रदाय या परंपरेनुसार चालत आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि इथून पालखी आज माळशिरस या मुक्कामी पुढे जाणार आहे. आपण पाहू शकता हा विशाल असा वारकऱ्यांचा सोहळा
ज्याला आपण वैष्णवांचा मेळा म्हणतो. सदाशिवनगर आणि पुरुंदावडे या दोन्ही गावांच्या लगत असलेले हे पुरुंदावडे गावाच्या हद्दीतील पालखी मैदान. समुद्र आहे समुद्र. माऊलीचा व्हिडिओ चालू केला नाही मी दिवाना तसंच काढला जनतेचा दूस काय चॅनल साहेब. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आगमन या ठिकाणी झालं होतं आणि याच ठिकाणी रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेला हा वैष्णवांचा मेळा आपण पाहत आहोत आणि वारकऱ्यांमध्ये या भक्तिभावामध्ये तल्लीन झालेले वारकरी आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहोत. पारंपरिक जो वारकरी आपण म्हणतो ती वेशभूषा आपणाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मुक्काम हा माळशिरस या ठिकाणी होणार आहे.